ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री समर्थांच्या कृपेनं फार सुंदर उपासना आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे। ही उपासना आम्हाला आमच्या जीवनामध्ये खूप सारं काही देत असते। आता काय देत असते हे सांगताना समर्थ बोलतात, काय बोलतात? म्हणाले की उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही। आता उपासना या शब्दाचा जर अर्थ बघायला गेला ना, तर आसन म्हणजे त्याच्या जवळ आसन मांडून बसणे। बोले याच्यापेक्षा मोठं आणि महद भाग्याचं दुसरं काय असू शकतं? बोले काहीच नाही। भगवंताच्या सन्निध असणे, भगवंताच्या जवळ असणे, भगवंताच्या दृष्टिक्षेपात असणे, कली काळाचे भय नाही। बोले ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण। का गरुडाची या पिलियासी, सर्प तो कवणे परिग्रासी। आता त्या दुःखाचं, त्या चिंतेचं, त्या उद्वेगाचं, त्या आणखीन वेगवेगळ्या सगळ्या संसारिक उपाधींची काय त्या ठिकाणी विषाद आहे की गरुडाची या पिलियांसी सर्प तो कवने परिग्रासी। गरुडाला सर्प गिळायला येतो म्हणजे काय? शक्यच नाही। बोलले त्या गरुडाची नुसती चाहूल लागली रे लागली, बोलले ते अख्खे सर्पच्या सर्प किती का भयंकर असू द्या, बोलले ते बिळामध्ये घुसायला लागतात। हा सगळा महिमा कशाचा आहे? बोलले मुख्य गरुड तो कोण आहे? मुख्य गरुड तो सद्गुरू आहे। मुख्य गरुड ते समर्थ आहेत। म्हणून 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 बोलले आता या हे पिलं का असू द्या ना, पिलं याचा अर्थ असा आहे की आज आपण स्वतःला कमी समजतो, किंवा आपल्याला आज काहीतरी अडचण आहे, काहीतरी दुःख आहे, काहीतरी चूक आपल्या हातून घडली आहे, पण घडू द्यावी। समर्था घरचे लेकरू आपण आहोत। आपण काही असे ऐऱ्या गैऱ्याचे लेकरू नाही की बोलले असं कोणीही यावं आणि कोणीही बडवून जावं। पण ही आपली ओळख ना आपण विसरलेलो आहोत। आता काय असतं, एक वाघाचं पिलू बिचारा रस्ता हरपलं आणि ते कुठेतरी लांडग्यांच्या कोल्ह्यांच्या तावडीत सापडलं, आणि मग लहान होतं, कळत नाही, रस्ता समजत नाही, कुठे जावे काही कळत नाही। म्हणून ते काय केलं, त्यांनी त्यांच्या कळपामध्येच राहायला सुरुवात केली। मग आता ते कसे बोलतात, ते कसे चालतात, ते कसे राहतात, ते कसे खातात, ते कसे आवाज काढतात, अगदी तसंच्या तसं सगळं त्याने सुरू केलं। पण आहे मुळात वाघ बरं का। मग ह्या वाघाला मात्र याचा विसर पडलेला आहे, त्याच्या मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे। आता मूळ स्वरूप म्हणजे काय? आता वाघ म्हणजे कोण? वाघ म्हणजे आपणच आहोत, आणि त्याचं ते मूळ स्वरूप म्हणजे नेमकं काय आहे? त्याचं मूळ स्वरूप म्हणजे आपल्याला भगवंताने दिलेली उपासना। आता ही सगळी उपासना आपणाला कशासाठी दिलेली आहे? तर बोलले या उपासनेच्या योगानं ना, उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी। देवाची आणि भक्ताची अखंड भेट या उपासनेच्या शेवटी होत असते। आणि बोलले यासाठी बोलले केला होता अट्टाहास।
याचसाठी म्हणून समर्थांनी आपणाला उपासना काढून दिलेली आहे. म्हणूनच उपासनेचा हा जो आश्रय आहे हा प्रचंड मोठा आहे. मात्र या उपासनेला आम्ही आधार समजलो पाहिजे. आता ही उपासना म्हणजे नेमकी काय असते किंवा ही उपासना म्हणजे नेमकी कशी करावी, तर जे काय आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, बाबा प्रार्थना म्हण, नामस्मरण कर, आणखीन एखादा अध्याय वाचायला सांगितलेला असेल, एखाद्या ग्रंथातला, श्री गुरुचरित्रातला तो अध्याय वाच, आणखी किंवा इतर एखाद्या ग्रंथातला अध्याय वाचायला सांगितलेला असेल, समास वाचायला सांगितलेला असेल, जसे की श्रीमद दासबोध, त्याचं वाचन कर. या सगळ्यांच्या जोडीनं मंगलाचरणामध्ये राहता आलं पाहिजे. मंगलाचरणात राहण्यासाठी म्हणून हा सगळा अट्टहास आहे. म्हणून रोज मंगलाचरण आहे. थोडक्यात काय की ही उपासना जी आहे ना ती आमच्या जीवनाचा आधार होऊन राहिली पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रय, आमच्या जीवनाचा जो बेस आहे ना, मूळ आमचं जे अधिष्ठान आहे, मूळ आमची जे लक्ष आहे किंवा मूळ आमची जी आयुष्यात किंवा दिवसभरामधली कृती जी आहे ना, ती कृती फक्त आणि फक्त उपासनाच असली पाहिजे. बोलले हे म्हणजे ना मग काय होतं, उपासनेचा मोठा आश्रय. ह्या भूमिकेची, या ओळीची आपणाला प्रचिती यायला लागते. ही गुरुसेवा असेल, नामस्मरण असेल, प्रार्थना, वाचन, पूजा, हे सारं काही उपासनेमध्ये येत असतं. तासभर, अर्धा तास हा आम्ही निश्चितपणे भगवंताच्या उपासनेसाठी दिला पाहिजे. आणि हे कशासाठी दिलेलं आहे, बोलले हे सगळं नुसतं वाचन केल्यानं काय होतं आहे, तर मीच परमात्मा आहे, ही जी भावना आहे, ही भावना आमची ह्याच्यामुळे दृढ होत असते. आता मनाकडे खूप साऱ्या लहरी येत असतात. टक्के टोनपे दिवसभर मनाला बसत असतात. काय कोणतरी टोमणे मारत असतो, काय कोणतरी उचकणे देत असतो. पण ना या सगळ्यांमधून आम्हाला कुठेतरी स्थिर भूमिकेमध्येच राहायचं आहे. स्थिर भूमिकेत राहण्यासाठी म्हणून उपासना दिलेली आहे. जो कोणी मनुष्य या सगळ्या मनाच्या सगळ्या आवेगांना आवरतो आणि मनाच्या आवेगांना आवरून स्थिर राहतो, समाधानी राहतो, स्वस्थ चित्त राहतो. असावे स्वस्थ चित्त आणि उल्हासे मनाला उल्हास पूर्ण करून भजावा हरी. ही भूमिका ज्याला साधली त्याने परमेश्वर प्राप्ती करून घेतली. त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. त्याला जणू परमार्थच सापडला, नवे त्याचा परमार्थच पूर्ण झाला. म्हणून मग नसे बोलले क्रोध, त्याच्या अंतरी क्रोध नसतो, त्या अंतरी क्रोध संतापकेचा. मग तो सगळं सहन करायला लागतो. उपासनेमुळे हे शक्य होतं. तो सगळं सहन करायला लागतो आणि सहन करतो, क्षमा करायला लागतो. हळूहळू करता ह्या सगळ्या संसारातल्या थातूर एवढाच शब्द या सगळ्या गोष्टींना पुरेसा आहे. भले त्या गोष्टी कितीही आपल्याला गंभीर वाटत असल्या, पण त्या थातूर या शब्दाच्या पलीकडची उपमा या सगळ्या गोष्टींना नाही.
कारण ह्या सगळ्या थातूरमातूरच आहेत, ह्या सगळ्या वरचेवर आहेत, ह्या सगळ्या तात्पुरत्या आहेत, ह्या फक्त आम्हाला भुलवण्यापुरत्या आहे, ह्या फक्त आमच्या परीक्षा घेण्यापुरत्या आहे. ह्याच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टींचा काही आपल्याशी संबंध नाही. आले किती, गेले किती, आमचे कित्येक जन्म झाले, होतील आणि आता पण आहे चालू. अशा कितीतरी थातूरमातूर गोष्टींच्या मागे आम्ही धावतो आणि स्वतःचं मूळ स्वरूप, मूळ अस्तित्व सगळं विसरून जातो. आमचं मूळ स्वरूप, मूळ अस्तित्व कसं आहे? आनंद घन आहे, प्रेम घन आहे, करुणामय आहे, चैतन्यमय आहे. हे आम्हाला भान राहिलं पाहिजे, आम्हाला आठवण राहिली पाहिजे की नको. आता एखादा मुलगा एखाद्या मुख्य परीक्षेला आहे, समजा तो नीटच्या परीक्षेला प्रविष्ट झालेला आहे, म्हणजे बसलेला आहे, किंवा एखाद्या बोर्डाच्या परीक्षेला 12वीला आहे किंवा 10वीला आहे. आणि आता समजा एक फेब्रुवारी महिन्याचा अर्धा महिना सगळा झालेला आहे आणि साधारणतः 20 फेब्रुवारीच्या पुढे 12वीच्या परीक्षा चालू होतात, मार्चपासून 10वीच्या परीक्षा चालू होतात. पण हे त्या मुलाला माहितीच नाही. तो आपला वेड्यासारखा इकडे जा तिकडे जा, टी व्ही बघ, कार्टून बघ, मोबाईल बघ. एक दिवस परीक्षा येणार आणि मग कोणीतरी त्याला त्याच्या घरचे, शाळेतले, इकडचे तिकडचे सांगणार, बाबा आता उद्या परीक्षेला जायचं आहे. आणि मग त्याला जाम टेन्शन येणार आणि मग खूप संताप येणार, खूप चिडचिड होणार, मग त्याची तब्येत खालावणार, त्याचा BP कमी जास्त होणार. काही जणं मग कमजोर हृदयाचे किंवा अति सगळ्या त्या संतापामधून, अति सगळ्या त्या टेन्शनमधून बोलले ते सगळेच काहीतरी बरं वाईट करून घेणार. बोलले हे असं होत असतं. आणि जो सजग आहे, जो जागता आहे, जो जाणता आहे, तो काही नाही, तो बिचारा महिन्या 2 महिन्या किमान आधीपासून अभ्यास सुरू करतो आणि त्याचं आपलं ते रोज काही ना काही तास 2 तास सराव, पेपर वगैरे, क्लास वगैरे हे सगळं सुरू असतं. पेपर आले, परीक्षा आली की मग त्याला त्याचं काही वाटत नाही. तो जातो मस्तपैकी, छानपैकी पेपर देतो, आत्मविश्वासानं घरी येतो. निकाल लागेपर्यंत पण आनंदी असतो, निकाल लागल्यावर पण आनंदीच असतो. का? कारण सावध राहिलेला आहे, जाणतेपणाची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे हेच आहे, हे जाणतेपण आमच्याकडे राहावं म्हणून आमच्याकडे रोज उपासना असायला पाहिजे. म्हणजे निनिवेमध्ये सगळं दुःख आहे. स्मरण म्हणजे देव आणि विस्मरण म्हणजे दानव. स्मरण म्हणजे देवपणाचं जे सुख आहे ना, ते स्मरणामध्ये आहे. आणि मग हे राग, संताप, चिडचिड, बरे वाईट, होणे न होणे, करणे, हा सगळा भाग कशामध्ये आहे? तर हा सगळा भाग ना त्या विस्मरणाकडेच आहे, त्या विसरण्याकडे आहे. हे विसरू नये म्हणून आम्हाला रोज उपासना करायला पाहिजे. उपासनेच्या शेवटी देवा भक्त अखंड भेटे. आता देवपणे वेगळा आहे का हो? आता आमच्यातलं सामर्थ्य उपासनेनं कसं जागृत होतं? निर्भय, निश्चिंत, निवांत, निरार्थ जीवन आम्हाला कसं प्राप्त होईल? म्हणजे मी देवाचा आणि देव माझा ही भावना आमच्या हृदयामध्ये पक्की जेव्हा बसेल, कारण तसंच आहे तसंच, नुसती भावना बसवायची हा विषयच नाही. बोलाची कढी, बोलाचा भात असा हा सगळा विषय नाही. आहे त्याचंच आहे. आता आपलं घर आहे, आपली गाडी असेल, आपण बिनधास्त केव्हाही जातो, केव्हाही तिचा वापर करतो, काही कोणाला विचारायची गरज नाही. का? तर आपलंच आहे. पण आपलं नसेल, दुसऱ्याचं असेल तर विचारायला लागतं. न विचारता घेतलं तर भीती असते. कोणी बघतं काय, कोण बोलतं की काय, कोण चोरीचा आळ लावतं की काय, अशी भीती असते. बाबा हे सगळं देवाचंच, हे सगळं देवानं
बोलले निर्माण केलेलं, आणि आम्ही पण त्याच्यासाठीच सगळे आलेलो आहोत, त्याला ओळखण्यासाठी म्हणून, त्याची भक्ती करण्यासाठी म्हणून सगळे आलेलो आहोत. आणि 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 हेच जर विसरलो तर मग चोरी, मग भीती, मग चिंता, मग चिडचिड, संताप, हे असं ते तसं, आता काय करावे. बोलले काही करू नये. उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविन निराश्रय. उपासना नसेल तर किती संसार केला तरी हाती सगळा शीन उरला. हातामध्ये सगळा शीन आल्याशिवाय राहत नाही. म्हणून शीन वाटू नये, जयास वाटे सुखची असावे, त्याने रघुनाथ भजनी लागावे. म्हणजे काय, दोन वेळची उपासना केलीच पाहिजे. हे वाटतं आम्हाला सोपं, साधं, सरळ, पण हे एवढं सोपं नाही. या उपासनेचं ना अगाध सामर्थ्य, अगाध शक्ती या उपासनेमध्ये आहे. तो भगवंत आमचा अंकित होऊन जातो, आमचा रात्रंदिवस सांभाळ करत असतो. हे उपासना वाटते तेवढी सोपी नाही. ज्या ज्या भक्तांनी अत्यंत आनंदानं मीच परमात्मा किंवा माझ्याच ठाई परमात्मा आणि ह्या सगळ्या परमात्म्याला मी हे सगळं अर्पण करतो आहे, अशा भावनेनं ज्याने उपासना केली, बोले तयाचाची देव झाला. देवामध्ये आणि त्याच्यामध्ये काही अंतर उरलेलं नाही. त्यांच्या ठाई, त्यांच्या वाणीमध्ये अफाट असं सामर्थ्य भगवंत भरून देत असतो. काही कमी पडू देत नाही. अत्यंत त्याचं निकोप, सुदृढ, सुंदर असं सगळं जीवन त्याचं घडून येत असतं. आणि ही उपासना जी आहे ना, ही उपासना सद्गुरूंनी दिलेली असते, समर्थांनी दिलेली असते. आणि ना समर्थांनी दिली, सद्गुरूंनी दिली, मग ह्याचा अर्थ असा की प्रत्यक्ष भगवंताचा आमच्यासाठी ना तो आदेश असतो. बोलले तेवढं केलं ना की मग तो परमात्मा तुष्ट होतो. सद्गुरूच, भगवंतच सद्गुरू रूपानं येतो, कुठेतरी आम्हाला काहीतरी काढून देतो. आता तो आपला आई आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्याशी भीती बाळगायचं कारण नाही. त्याच्याबद्दल कसलाच परकेपणा ठेवायची गरज नाही. एखाद्या वेळेस नाही झाली ना तरी चालते, कमी झाली ना तरी चालते, एखादा भाग नाही आवडत ना, नाही समजत ना, सोडून दिला तरी चालतो. पण ना आपली आई असते, लहान बाळ असतं, त्याला एखादी भाजी नाही आवडत म्हणून ती काय त्याला जबरदस्ती खायलाच लावते असं काही नाही. त्याला पर्याय म्हणून काहीतरी काला करून देईल, दूध वगैरे त्याच्यामध्ये पोळी वगैरे चुरून देईल, किंवा त्याला काहीतरी आणखीन वेगळं काहीतरी बनवून खिचडी वगैरे टाकून देईल. आता बोलले तसंच आहे, भगवंत माझी आई आहे, किंवा भगवंत माझा सखा आहे, किंवा सद्गुरू माझे मित्र आहेत, किंवा माझ्यावर प्रेम करणारा आहे. ही भूमिका, ही भावना जोपर्यंत आमच्या सगळ्या अंतरी किंवा आमच्या हृदयामध्ये जोपर्यंत वसणार नाही, तोपर्यंत उपासनेचा आश्रय काय आहे किंवा उपासनेचं फळ काय आहे हे कधी कळणार नाही. म्हणून बोलले हे आपल्यातलं सगळं देवपण, आपल्यातलं सगळं सामर्थ्य हे जागृत करायचं असेल तर आपण बोलले रोज अत्यंत भावानं, अत्यंत आनंदानं थोडी उपासना केलीच पाहिजे. आणखीन ना, जर समजा यदा कदाचित आपण उपासना केली नाही, सद्गुरूंनी आपल्याला उपासना दिलेली आहे, समर्थांनी किंवा स्वामींनी आपल्याला काहीतरी सेवा दिलेली आहे, ती सोडून ना आपण असं काहीतरी भलतंच करत बसलो, जे व्रत, दान, उद्यापने असं काहीतरी खूप आपण करत बसलो,
तर बोलले त्याचा कितपत उपयोग होईल असं आपणास वाटतं? त्याचा उपयोग होत नाही. का होत नाही? कारण बोलले हे प्रत्यक्ष त्या डॉक्टरला माहिती असतं की या पेशंटला एखादा कुठला आजार झालेला आहे किंवा कुठला त्रास आहे, कशानं याला बरं वाटणार आहे, हे त्या सद्गुरूंना, त्या समर्थांना, त्या भगवंताला माहिती असतं आणि त्याने ते आम्हाला काढून दिलेलं असतं. किंवा आपल्या आईनं आपणाला एखादं काम सांगितलेलं आहे आणि त्याच्यात आपण काहीतरी थोडी कसूर केली म्हणून ती आई काही आपल्याला फार फार असं घराच्या बाहेर काढून देते वगैरे असं काही नाही. ते ॲडजस्ट करून घेते. म्हणजे थोडकी मोडकी कशी का असे ना, भगवंत जी उपासना आम्ही करतो ना ती भगवंत जशीच्या तशी स्वीकारतो. त्याचं फळ, त्याचं सामर्थ्य आम्हाला जितक्या लवकर मिळतं ना तेवढं आम्हाला दुसरं कुठल्याच कशानंच मिळवू शकत नाही. आणि हे जे हे रोजचं आहे, हे रोजचं आहे, हे जे रोजचंच केलं पाहिजे. भले ही उपासना आम्हाला ना आमच्या निर्गुण रूपामध्ये घेऊन जाते. वेगवेगळे सगळे विचार, वेगवेगळ्या सगळ्या कल्पना, हे आमचं मन सगळं गढूळ करून जातं. कबीर बोलतात की ज्याचं मन शांत झालं, म्हणजे मन निर्विकार झालं, मन विचाररहित झालं, त्याला भजनाची गरज नाही. आता आपलं मन शांत होत नाही, मग आपल्याला भजन उपासना तर करायलाच लागेल की नाही? उपासना केल्यानंतर कुठेतरी काही वेळ का होईना पण आपल्या मनातील सगळे विचार थांबतात. कारण काय की आपण त्या कुठेतरी त्या भगवंताच्या जवळ आलेलो असतो. आपण आपल्या निर्गुण स्वरूपाकडे आलेलो असतो. आणि स्वरूप म्हणजे कुठेतरी आपल्यातलं सगळं सामर्थ्य त्या ठिकाणी चेतवलं जातं. आपल्यातलं सामर्थ्य चेतवलं गेल्यामुळे आपल्या संकल्पाला, आपल्याला जे इच्छा आकांक्षा असतील त्यांना सामर्थ्य प्राप्त होतं. आणि ते सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे म्हणजे आपल्या सगळ्या आयुष्याला त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतो. म्हणून ना बोलले या सगुण निर्गुण एको गोविंदुरे, सगुण निर्गुण स्वरूपामधून वावरणाऱ्या त्या परमात्म्याला भेटावयाचं असेल तर निश्चितपणे आमच्याकडे ना उपासनेचा आश्रय असला पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, म्हणजे दृढ चालवावे. वेळोवेळी प्रत्येक सगळ्या वेदांमध्ये, प्रत्येक सगळ्या ग्रंथांमध्ये भगवंतानेच आज्ञा केलेली आहे. उपासनेला दृढ चालवावे. उपासनेला चालवत राहा बाबा, चालवत राहा. उपासनेला असं आडकाठी आणू नकोस. उपासनेला असं बसवून ठेवू नकोस. उपासनेला दृढ चालवावे, दृढपणानं चालवावं लागेल. असं सहजासहजी ती काही चालत नाही. त्यासाठी ना दृढ संकल्प करावा लागतो. दृढ संकल्प असला की मग बोलले काही झालं तरी मनुष्य उपासना केल्याशिवाय राहत नाही. तर बोलले भीष्म प्रतिज्ञा हा शब्द आपण ऐकलेला आहे. तर भीष्म काय करायचा? बोलले संकल्प करून टाकायचा, प्रतिज्ञा करून टाकायचा. आणि त्याच्या ठाई त्याची तपश्चर्या किंवा त्याचं कर्तृत्व तेवढं श्रेष्ठ होतं आणि मग तो ते सगळं पूर्ण करायचा. बोलले त्या भीष्मासारखी भूमिका, कुठेतरी दृढ भूमिका आम्हाला देखील त्या ठिकाणी आणावी लागेल. कारण हा प्रश्न ना आमच्या सगळ्या आश्रयाचा आहे, म्हणजे आमच्या सुखाचा आहे, आमच्या समाधानाचा आहे. म्हणून बोलले भूदेव संतांचे सदा नमावे. सद्गुरूंचं वंदन करून उपासनेला दृढ धरावं. देव संतांचे सदा नमावे आणि सत्कर्मयोगे वय घालवावे. तर सत्कर्म हे आम्हाला, सत्कर्माचं फळ हे सुख असतं आणि पापकर्माचं, अवगुण कर्माचं फळ हे दुःख असतं. मग सत्कर्म करण्याचं सामर्थ्य येणार कुठून? आम्हाला लाख वाटतं आम्ही हे असं केलं पाहिजे किंवा असं वागलो पाहिजे किंवा असं कामं केली पाहिजे
हे असं व्यसनं सगळी सोडून दिली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला वाटत असतात. सत्कर्म योगे वय घालवावे, पण ह्या सगळ्यांचं सामर्थ्य येत नाही किंवा वेळेवर तशी कृती आमच्याकडून होत नाही. याचा अर्थ काय की कुठेतरी आमचं नामस्मरण कमी पडतं. याचा अर्थ काय की कुठेतरी आमच्याकडे पॉवर नाही. आता मोबाईल असतो की नाही मोबाईल, तर मोबाईलची बॅटरी जर लो झाली ना, 5% खाली जर आली ना, तर बऱ्याच मोबाईलमध्ये ना टॉर्च ऑनच होत नाही. रात्री समजा अंधार असला, अंधारात कुठेतरी आपण चालतो आहे आणि आपला मोबाईलची टॉर्च आपल्याला लावायची आहे, पण ती ऑनच होत नाही. का ऑन होत नाही बघायला जर गेलं तर कळलं की मोबाईलमध्ये तेवढी ऊर्जाच शिल्लक नाही. मग जेव्हा जेव्हा अंधार पडतो तेव्हा तेव्हा टॉर्च लागली पाहिजे की नको? लागली पाहिजे. मग त्यासाठी, त्या अंधारासाठी आपल्या टॉर्चमध्ये किंवा आपल्या त्या मोबाईलमध्ये आपण वेळच्या वेळी चार्जिंग केली पाहिजे किंवा वेळच्या वेळी आपण उपासना करून ठेवली पाहिजे. रोज आपला मोबाईल सकाळ संध्याकाळ आपण चार्ज केला पाहिजे. कुठला मोबाईल? देहरूपी मोबाईल. हा देहरूपी मोबाईल चार्ज केला की मग उजेड असू द्या की अंधार असू द्या, मग गाणे लावायचे असू द्या की फोटो काढायचा असू द्या, म्हणजे काय, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपणाला ही उपासना सामर्थ्य पुरवत असते. कसल्याच ठिकाणी आपली गाडी अडत नाही. बोलले काहीही आपण आपल्याला हवं ते भगवंत आपणाला देत असतो. उपासनेचा मोठा आश्रय, हा आश्रय एवढा मोठा आहे ना, बोलले किती म्हणून याला सांगावं, याला सांगता येणार नाही, याचं वर्णन करता येणार नाही. ऐसी माझी उपासना आणिता न ये अनुमाना. समर्थच म्हणतात. समर्थांनी सांगितलं उपासनेचा मोठा आश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. पण पुढे समर्थ सांगायला विसरलेले नाही. काय सांगायला विसरलेलं नाही? ऐसी माझी उपासना आणिता न ये अनुमाना, नेऊन घाले निरंजना पहिलीकडे. ह्या उपासनेचं सामर्थ्य, या उपासनेचं महात्म्य किती म्हणून वर्णन करावं. ह्या उपासनेचं सामर्थ्य महात्म्य वर्णन करताच येत नाही. कारण ही उपासना चक्क नेऊन घाली निरंजना, त्या निरंजनापर्यंत, त्या मुख्य परमेश्वराची कधी भेट घडवून आणेल सांगता येत नाही. उपासना करत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. फळाची चिंता नको. झाड कधी मला फळ भेटेल, मी का झाड लावावं असा जर विचार केला तर कोणालाच फळ खायला मिळणार नाही. उपासना किती दिवस करावी, कशी करावी, माझं थोडंसं असं चुकतं, मला थोडं असं जमत नाही, मला हा त्रास होतो, मला तो त्रास होतो, बसता येत नाही, उभ्याने कर, उभ्या राहता येत नाही, बसून कर, ही दोन्ही जमत नाही, झोपून कर, बोलता येत नाही, जागा नाही, घरच्यांना आवडत नाही, बोलून कर, मनात कर, गच्चीवर जाऊन कर, जिथे जमेल तिथे कर, पुस्तकं ग्रंथ भेटत नाही, मोबाईलमध्ये बघून कर. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. ऐसी माझी उपासना आणिता न ये अनुमाना. अनुमानच आपण करू शकत नाही. या उपासनेचं सामर्थ्य महत्त्व वर्णन करू शकत नाही. नेऊन घाली निरंजना पहिलीकडे, हात धरून, हात धरून, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविसी हाती धरून या. म्हणजे भगवंत आपणाला हात धरून चालवतो. हे कोणाच्या बळावर? म्हणजे हा सगळा खेळ कोणाच्या बळावर आहे? हा सगळा खेळ ना उपासनेच्या सगळ्या बळावर आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. उपासनेचा अगाध महिमा. म्हणजे या सगळ्या, त्या हनुमंतानं रामाची उपासना केली, समर्थांनी रामाची उपासना केली.
जे कोण मोठे झाले ते सगळे उपासनेच्या बळावर झाले. विना उपासनेचा कोणीही मोठा झालेला नाही किंवा विना उपासनेचा कोणीही टिकलेला नाही. जे जे टिकले ते सगळ्यांकडे उपासनेचं सामर्थ्य होतं. म्हणून हेच सामर्थ्य, हाच धागा, हेच सूत्र समर्थ आपणाला आज सांगू बघत आहे. म्हणजे आपल्या मनात बरेच किंतु परंतु प्रश्न चिंता उपासनेबद्दल असते किंवा आपली ही देहबुद्धी उपासना करायला मागत नाही. पण ही देहबुद्धी कशी आहे? एक मोर असतो, मोर. त्या मोराला ना दिवसातून जर 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस जर आपण काही दाणे देत असलो तर त्याच वेळेस ते मोर पुन्हा आपल्या सगळ्या दारी आल्याशिवाय राहत नाही. आता मोर हा म्हणजे ना मोरामध्ये आणि मनामध्ये अर्थात देहबुद्धीमध्ये काही फारसा फरक नाही. ही सगळी भूमिका एकच आहे. मन मोराचा कसा पिसारा फुलला. मोराला मनाची उपमा दिली जाते, मनाला मोराची उपमा दिली जाते. म्हणून ना बोलले, या मनाला आम्ही जसे दाणे टाकतो, रोजच्या रोज टाकतो, ज्या ज्या वेळी टाकतो त्या त्यावेळी मनाला तेच हवं असतं. मग का म्हणून आम्ही काही दिवस थोडा त्रास, थोडं मन मारून 2 वेळेस मनाला उपासना दिली तर मनाला मग नंतर उपासनेशिवाय करमणार नाही. आता चहाची आपणाला जर सवय असेल तर चहा पिल्याशिवाय आपणाला करमतं का? नाही. दूध नसेल किंवा साखर संपली, शेजारून आणू, पण आपण चहा पिल्याशिवाय राहणार नाही. का? कारण पडिले वळण इंद्रियांचे. मनाला, शरीराला एवढं वळण पडलेलं आहे की बोलले त्याच्याशिवाय होणारच नाही, कामच उमजणार नाही. काम उमजणार नाही. आणखीन डोकं दुखेल. बोलले हे असं काय? हा परिणाम काय आहे की दाणे टाकण्याचा परिणाम आहे. रोज दाणे टाकत गेलो आणि मग ती मनाला, शरीराला तशी सवय लागत गेली. मग आता आम्ही उपासनेचा आश्रय मनाला दाखवला पाहिजे. आणि खात्रीने सांगण्यासारखं आहे की मनाला आजपर्यंत कुठेच एवढं विश्रांती, मनास होय विश्रांती आणि समाधान मिळालेलं नसेल ते उपासनेमध्ये मिळायला लागतं. म्हणून आता कशी करावी, कुठे करावी, असे बरेच प्रश्न असतात. कशी करावी याचा बराचसा अंदाज आपणाला आता आलेला असेल. आता कुठे करावी? जिथे आपल्याला जागा मिळेल बाबा तिथे करावी. डोळे बंद करून की डोळे उघडे ठेवून, जसं जमेल तशी करावी. सुतकामध्ये करावी का? मनातल्या मनात करू शकता. बाहेर कोणी बघणारं नसेल, स्वतंत्र खोली असेल तर देवाचं नाव घ्यायला काही हरकत नाही. खाणं पिणं आपलं बंद होत नाही. देवपूजाच आपण तेवढी फक्त बंद करतो. ठीक आहे बाबा, लौकिक दृष्टीनं दुःख असतं, दुःखामध्ये आपल्याला सहभाग घ्यावा लागतो आणि ते बघून इतरांच्या दुःखात सहभाग व्हावं लागतं. अशा वेळेस आपण इतरांच्या समोर, पै पाहुणे सगळे घरी आलेले असतात, सगळं सोडून ते घेऊन बसलो तर कदाचित लोक आपणाला, आपल्या परमार्थाला, भक्तीला, उपासनेला नावं ठेवू शकतात. अशा वेळेस जनामध्ये राहे परिजना वेगळ्या गोष्टी. म्हणजे काय? बसलेला तिथे दिसेल, पाहुण्यांमध्ये बसलेला दिसेल, पण अंतरी काय सुरू आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरू साक्षात परमब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं मचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि. काषाय वस्त्रं कर्दण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.
ध्यानमूलम सद्गुरुर्मूर्ती. ध्यान कुठे असायला पाहिजे? तर ध्यान हे फक्त आणि फक्त उपासनेमध्ये असायला पाहिजे. हे असा हा उपासनेचा आश्रय आपणाला कळला. म्हणजे उपासना का करावी कळली, कशी करावी कळलं, कधी करावं हे पण कळलं. उपासनेचा क्रम आपल्या सगळ्या परमार्थामध्ये, आपापल्या सगळ्या मार्गामध्ये सांगितलेलं आपल्या गुरूंनी, सद्गुरूंनी जी सेवा सांगितलेली आहे ती म्हणजे आपल्यासाठी झाली उपासना. आता उपासनेचं फळ केव्हा मिळेल हा पण एक मूलभूत प्रश्न असतो. आता उपासना आपण कोणत्या भावानं करतो याच्यावर हे सगळं अवलंबून आहे की उपासनेचं फळ केव्हा मिळेल. मिळायला बसलं तर 2 दिवसात पण मिळतं, नाहीतर महिन्या 2 महिन्यात तर हमखास प्रत्येकाला मिळतं. मनोभावे केली पाहिजे. फक्त माझ्या समोर परमात्मा बसलेला आहे किंवा माझ्या ठाईच परमात्मा आहे या भावानं, की मला उपासना त्या परमेश्वरालाच अर्पण करायची आहे या भावानं आम्ही केली की निश्चितपणे आमची उपासना त्या भगवंतापर्यंत पोहोचते. आणखी एक खूण काय सांगता येईल की मनाला हलकं वाटायला लागलं, मनात द्वंद्व रहित झालं, दिवसभर भगवंताची आठवण यायला लागली की समजून घ्यायचं की आपली उपासना सफल व्हायला लागली. आणि निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अंतरी देवपण प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. आपले सगळे संकल्प, आपलं सगळं मन त्या ठिकाणी विश्रांती पावल्याशिवाय राहणार नाही. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने वीन निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.